नमस्कार, उमेश 24 चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे। गुल्लर घाट आश्रम शाळेतील 154 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाला मुख्याध्यापकाकडून केराची टोपली असल्याचा पालकांचा आरोप। दर्यापूर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा गुल्लर घाट कॅम्प बाबडी पुन्हा सुरू होऊन 15 दिवसाचा कालावधी उलटला आहे। मात्र विद्यार्थ्यांना अद्याप पुस्तके, शालेय साहित्य, टेबल, खुर्च्या आणि डिजिटल शिक्षणासाठी आवश्यक साधने मिळाली नसल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला। गुल्लर घाट आश्रमशाळा गेल्या सुमारे 12 वर्षापासून कॅम्प बाबडी येथे सुरू होती। मात्र काही दिवसांपूर्वी ही शाळा अंजनगाव येथे हलवण्यात आली होती। तेथे पक्की इमारत नसल्याने 3 शेड मध्ये शिक्षण सुरू करण्यात आले। त्यात सापांसह इतर जीवजंतूंचा धोका आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थी आणि पालकांनी नाराजी व्यक्त केली। यानंतर पालकांनी आदिवासी मंत्री आणि अमरावतीच्या आदिवासी विभागाच्या अप्पर आयुक्ताकडे निवेदन दिले। संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश मिळाल्यानंतर शाळा पुन्हा कॅम्प बाबडी येथे आणण्यात आली। मात्र शाळा परतली, पण विद्यार्थ्यांच्या समस्या कायम असा आरोप आता पालक करत आहेत। 154 विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू असले तरी पुस्तक आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध नसल्याने त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे। पुरेशा टेबल, खुर्च्यांचा अभाव आणि डिजिटल शिक्षणाच्या सुविधा नसल्याचे पालकाचे म्हणणे आहे। शिक्षकांकडून साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला असतानाही मुख्याध्यापकाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे। शाळेचा वाद काहीही असो, विद्यार्थ्यांचे भविष्य महत्त्वाचे आहे। तातडीने सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून द्या अशी मागणी पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी केली आहे। नमस्कार। तर ही शाळा म्हणजे या कॅम्पस मध्ये 2012-13 पासूनच जवळपास आलेली आहे। तर या शाळेमध्ये विद्यार्थी 1 ते 10 चे शिकत होते। आता सध्या इथे 1 ते 4 चा हा वर्ग चालू आहे आणि जवळपास 1 ते 4 मध्ये 40 विद्यार्थी इथे बसलेले आहे। परंतु यांच्याकडे कोणतेच पुस्तकं वगैरे नाहीये, त्यामुळे शिकवण्यात अडचणी येत आहेत आम्हाला। जे जनरल माहिती आहे, पायाभूत शिक्षण आहे ते आम्ही देत आहे, बेसिक शिकवत आहे। हो, पुस्तकांची मागणी केलेली आहे यांच्या विद्यार्थी संख्येनुसार आणि शिक्षकांची देखील मागणी केलेली आहे। आता सध्या बहुवर्ग अध्यापन पद्धतीने आम्ही एकत्र वर्ग बसवत आहे आणि मूलभूत शिक्षण देत आहे। त्यांना तिथे व्यवस्था नीट वाटली नाही, तसं त्यांच्या पालकांचं पण तसंच म्हणणं आहे। तिथे वातावरण म्हणजे टिनाची शेड आहे, त्यामुळे ते गरमी वगैरे जास्त होते, तसंच आवाज नाही, त्यामुळे हे पालक आणि विद्यार्थी इथे परत आहेत। हो, आता आम्हाला दिशा ॲप, YouTube या माध्यमाद्वारे देखील शिकवण्याचे आदेश आहेत। इथे तसं साधन साहित्य तर काही नाहीये, फक्त माझ्याजवळ जो मोबाईल आहे त्याचा वापर करून मी YouTube वर सर्च करून प्रत्येक इयत्तानुसार अभ्यासक्रम घेत आहे। आता या प्रकरणाची प्रशासन आणि आदिवासी विकास विभागाकडून तातडीने दखल घेतली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। अशाच घडामोडीसाठी बघत राहा उमेश 24 चॅनल। धन्यवाद।